मित्रांनो, 12 भागामध्ये नंदिनीने तर अशी जबरदस्त आयडिया सांगितलेली असते काव्याला या दोघांना बकरा बनवायसाठी. आणि काव्याला सुद्धा ती आयडिया जाम आवडलेली असते आणि ती खूप खुश झालेली असते. आणि ती नंदिनीला म्हणते, मी ना आता इथे वेळ वाया घालवत नाही, मी पटकन खाली जाते आणि सगळ्यांना सगळं काही सांगून टाकते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, हां हां, जा जा, तू कामाला लाग आणि मी झोपते. तर तेव्हा काव्या म्हणते, झोपतेस? अगं हे काय आहे ताई? तर नंदिनी म्हणते, अगं नको का, थोडा दिखावा नको का करायला? म्हणजे मी झोपते आणि मग जीवा उठतील, आंघोळ वगैरे करतील आणि मग ते घराबाहेर जातील आणि मग आपला होली प्लॅन ऑन. तर काव्या म्हणते, अच्छा हुशार आहात ना धाकट्या जाऊबाई, आणि ऐकतो आम्ही तुमचं. असं म्हणून ती हसते आणि म्हणते, नको आता ओव्हर व्हायला नको, मी जाते आणि तू पटकन ये, प्लीज प्लीज पटकन ये. असं म्हणून ती आता खाली निघून जाते आणि नंदिनी सुद्धा खूप खुश असते आणि ती म्हणते, हॅप्पी होली नंदिनीचे जीवा, तुम्ही माझ्या आयुष्याला लागलेला एक सुंदर रंग आहात आणि आज ना फक्त थोडी मस्ती अलाउड आहे. आणि मित्रांनो, या दोघींचा प्लॅन तर एकदम जबरदस्त रंगणार आहे, होली स्पेशल प्लॅन. आणि बघूयात मित्रांनो आता या दोघी म्हणून काय धमाल करतात ते. आणि तोपर्यंत इकडे आता मोहितेंच्या घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. धनंजय बसलेला असतो डायनिंग टेबलवर, त्याने म्हणतो, शारदा नाश्ता घेऊन ये. तर तेव्हा शारदा येते आणि डिश वगैरे तिने झाकून आणलेली असते आणि ती म्हणते, हा घ्या तुमचा नाश्ता. आणि ज्यावेळेस आता धनंजय ती डिश उघडून बघतो तर त्याच्यामध्ये रंग असतात आणि तो विचारतो, अगं हे काय? तर तेव्हा आता शारदा तो रंग आपल्या हाताला लावते आणि धनंजयच्या गालाला लावत म्हणते, हॅप्पी होली तय्यब अली. तर तेव्हा धनंजय सुद्धा हसतो आणि त्यानंतर थोडा रंग घेऊन शारदाला सुद्धा लावतो आणि म्हणतो, हॅप्पी होली तय्यब अली की बेगम. बरं, तुला सुद्धा तुझ्या जावयानं असं मला विचित्र नावानं हाक मारायचं वेड लावलंय का? तर शारदा म्हणते, हो, कारण शहाणपणाच्या दुनियेत जग चालतं पण प्रेमाच्या दुनियेत वेडच लागतं. असं धनंजय पुढं बोलतो आणि हे दोघी सुद्धा हसत असतात. तर शारदा म्हणते, बरोबर, चला तुम्ही पेपर काय वाचत बसलाय, चला आवरा उठा. तर धनंजय विचारतो, पण ठीक आहे, आज काय ठरवलंय होळीला? तर शारदा सांगते, सगळं काही मुलींनीच ठरवले हो, आणि नंदिनीचा फोन आलेला होता, मला म्हणाली की तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे. तर पुरणपोळीचं नाव ऐकल्यानंतर धनंजय पण खूपच खुश होतो आणि यांचं आता मस्तपैकी आनंदी सगळं वातावरण चालू असतं मित्रांनो. आणि इकडे तोपर्यंत आता सगळं ठरल्याप्रमाणे जीवा उठतो वगैरे, छान तयार होतो आणि तो स्वयंपाकघरामध्ये काहीतरी करत असतो आणि तो चक्क इथे पुरणपोळी करत असतो आणि तो म्हणतो, अरे हा मस्त जीवा, क्या बात आहे, मस्त पुरणपोळी. आणि त्यावर हे मस्त साजूक तूप आणि त्या पुरणपोळीवरती तूप वगैरे टाकून एकदम मस्त एन्जॉय करत असतो त्या तुपाचा आणि पुरणपोळीचा सुद्धा. म्हणतो, अरे वा मस्त, क्या बात आहे, तोंडाला पाणी सुटले माझ्या. ही पुरणपोळी आणि साजूक तूप हे खाऊन ना माझ्या चकाचक बाईला वेड लागणार आहे, वेड. आणि तेव्हाच आता पार्थ तिथे येतो आणि जीवाला म्हणतो, अरे काय तुझं काय चाललंय, वेड्यासारखं एकटाच काय बडबड करतोयस? तर तेव्हा जीवा सुद्धा त्याला म्हणतो, अरे बडे भैया हॅप्पी होली. तर पार्थ सुद्धा त्याला म्हणतो, हॅप्पी रंगपंचमी. पण तू पुरणपोळी बनवतोयस? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे भाई फक्त पुरणपोळी नाही, जीवाई स्टाईल पुरणपोळी बनवतोय. मी काय विचार केला, आपण देशमुख बॉईज ना दरवेळेस बाहेर जातो आणि धुलवड गाजवून येतो, पण आपली म्हातारी असं म्हटल्यानंतर पार्थ त्यावर तो ओरडतो. तर जेव्हा म्हणतो, आई रे आई, आपली गरीब गाय आपल्यासाठी राब राब राबते, गरमीमध्ये स्वयंपाक करते, म्हणजे आपल्यासाठी पुरणपोळी करते, कटाची आमटी करते. मग मी ठरवलं यावेळी मी पुरणपोळी करणार आणि तू तू कटाची आमटी करायचीस, म्हणजे कसं आई खुश आणि बायकोही खुश. असं सांगत असताना पार्थ तर हसत असतो आणि म्हणतो, बायकोला काम करायला लागू नये म्हणून सुचलं ना? तर तेव्हा जीवा हो हो म्हणत त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, अरे मला सुचलं तरी तुझं काय, तुला उठवायला आलो होतो तेव्हा त्या बोक्यावरती ढँग टाकून झोपला होतास. तर पार्थ म्हणतो, अरे माझी मांजर गायब झाली होती ना. तर जेव्हा म्हणतो, अरे काय सांगतोस हल, अरे पण माझी चकाचक बाई तर गाढ झोपली होती रे. म्हटलं आपणच पुरणपोळी करावी, म्हणजे आपल्या बायका चार चौकात जातील तेव्हा आपलं कौतुक करतील. बाई आमचा नवरा काय सणासुदीला चार चौकात असं ताणून झोपत नाही, किचनमध्ये कामही करतो. तर पार्थ पुढे बोलत असतो तर जीवा त्याला म्हणतो, चल चल चल, आता टाइमपास करू नकोस, मी डाळ शिजवली, तू पाणी काढ. आज असा स्वयंपाक करूया ना की देशमुख असं बोट चाटत बसले पाहिजेत.
तर पार्थ म्हणतो चाटत बसले असते पण ते घरात असते तर जेव्हा विचारतो म्हणजे, तर पार्थ सांगतो अरे ते घरामध्ये कोणी सुद्धा नाहीये. तर जेव्हा त्याला म्हणतो हल अरे कुठे गेले, तर पार्थ सांगतो अरे अंग दुखत होतं म्हणून मी उशिरा उठलो, रूममध्ये काव्या नव्हत्या, बाहेर आलो तर आई नव्हती, मिथून काकाला बघितलं तर तोही नाही, तुझ्या रूममध्ये गेलो तर नंदिनी सुद्धा नाहीयेत, कोणी कुठेच नाहीये, म्हणून मी इथे आलो. तर जेव्हा म्हणतो अरे पण मी आहे ना इथे. बरे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अरे हा अरे बडे भैया असं का करतोयस, आज रंगपंचमी आहे, सगळे टेरेसवरती रंग उधळत असतील. तर पार्थ म्हणतो अरे गच्चीत कसे रंग उधळत असतील, इतक्या शांतपणे, सायलेंट दांडिया माहितीये मला, अरे पण सायलेंट धुलवड. तर जेव्हा त्याला म्हणतो लागली का बेट बघ, चल 500ची बेट लाव, सगळे वरच असणार आहेत. तर पार्थ त्याला म्हणतो बर चल ठीक आहे लागली बेट, चल चल. तर जेव्हा तसंच येत असताना पार्थ म्हणतो अरे ते बंद तरी कर नाहीतर आपण दिसायचो नाही. तर जेव्हा म्हणतो हो अरे हो हो पुरणपोळी दिसायची नाही, किती मेहनत केली आहे दिवसभर सकाळपासून, असं म्हणून ते बंद वगैरे करतो आणि हे दोघे सुद्धा आता टेरेसवरती जात असतात. आणि जात असताना त्याला नंदिनीने तिथेच एक जिन्यावरती चिटकवलेली एक चिठ्ठी दिसते. आणि जीवाने ती चिठ्ठी बघितल्या तो हातामध्ये घेतो आणि म्हणतो अरे हे काय, आणि त्या चिठ्ठीवरती फक्त लिहिलेलं असतं फ्रॉम नंदिनी काव्या. तर जेव्हा ते वाचतो आणि म्हणतो अरे फ्रॉम नंदिनी काव्या हे काय, तर पार्थला तर दुसरी चिठ्ठी दिसते आणि ते दोघे आता त्या दुसऱ्या चिठ्ठीकडे जातात. आणि ती चिठ्ठी आता जेव्हा आपल्या हातात घेतो आणि वाचू लागतो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं घरात नाही कोणी, घरातलं सारं पाणी गेलं कुठे, जिथून आलं तिथेच. तर असं वाचल्यानंतर पार्थ म्हणतो काय, घरात नाही कोणी घरातलं सारं पाणी, आणि असं म्हणून जेव्हा तर थोडंसं वरती बघतो तर त्याला अजून एक चिठ्ठी दिसते. आणि जेव्हा तर पुढे जाऊन लगेचच ती चिठ्ठी घेतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं वाचू लागतो. त्याच्यावर लिहिलेलं असतं सण आला होळीचा, रंग चहूकडे, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे. आणि ते वाचल्यानंतर जेव्हा म्हणतो अरे म्हणजे काय, याचा अर्थ काय, तर पार्थ सुद्धा म्हणतो नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे, काय अर्थ आहे याचा. तर जेव्हा सुद्धा म्हणतो अरे हो आणि बघ ना अरे घरात नाही कोणी, घरातलं सारं पाणी गेलं कुठे. तर जेव्हा म्हणतो म्हणजे पुढं बोलतो तो अरे कुठं नेते कुठं हे आपल्याला. तर पार्थ सुद्धा म्हणतो या बायकांना आपल्याला काय कुठे टाकतील ना त्याचा नियम नाही बघ. तर जेव्हा म्हणतो अरे हो रे म्हणजे कठीणच आहे यात, या तय्यब अलीच्या मुली म्हणजे मोहितेंच्या मुली. तर पार्थ सुद्धा म्हणतो मोहितेंच्या मुली, आणि या दोघांना सुद्धा एकाच वेळी कळतं. आणि पार्थ म्हणतो म्हणजे नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे, म्हणजे दोघी मोहितेंच्याकडे गेल्यात. तर पार्थ म्हणतो अरे दोघी नाही, आपले घरचे सुद्धा गेलेले आहेत, चल चल आपण सुद्धा आवरून निघूया चल. आणि हे दोघे असता खाली चाललेले असतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे तू वरती जायचंयस, वरती रूम आहे तुझी, आणि वर जा तू आणि 500 रुपये मला नंतर दे, जा जा. तर जेव्हा तर धावत वर जातो आणि म्हणतो याला काय, याला 500ची पडली आहे. आणि आता हे दोघे सुद्धा छान असे मस्तपैकी आवरायला जातात आणि एकदम जबरदस्त असं रंगपंचमीचे कपडे वगैरे घालतात, व्हाईट कुर्ता व्हाईट पायजमा वगैरे घालतात आणि इकडे येतात मोहितेंच्या घराकडे. तर जेव्हा म्हणतो अरे बडे भैया किती दिवसानं आलोय ना, आपल्याला मस्त वाटते मस्त. तर पार्थ सुद्धा म्हणतो अरे हो सजावट पण किती छान केली आहे. तर जेव्हा म्हणतो म्हणजे पोरी नक्कीच आत आहेत, चल चल, असं म्हणून तो आता जोरजोराने बेल वाजवू लागतो. आणि बेल वाजवत असताना पार्थला म्हणतो अशी बेल वाजवली ना तय्यब अली वैतागायचा आत. तर पार्थ म्हणतो हो रे ते चालू देत, पण आज ना मी पहिल्यांदा काव्याला रंग लावणार आहे. तर जेव्हा स्वतः म्हणतो आणि मी माझ्या चकाचक बाईला, असं म्हणून दोघं भलतेच खुश झालेले असतात. तर जेव्हा पुढे म्हणतो अरे भाई तुला सांगू का, मी इथं आलो नाही ते दारात गुड्डू उभा असायचा रे, आज मिस करेन मी त्याला. आणि एवढा वेळ बेल वाजवून सुद्धा आतून दरवाजा कोणी उघडतच नाही. तर पार्थ परत बेल वाजवू लागतो आणि म्हणतो काव्या काव्या, आणि त्यानंतर आतून आवाज आला नाही म्हटल्यानंतर जीवाला म्हणतो तू तुझ्या बायकोला आवाज दे बरं. तर तेव्हा जीवा चकाचक बाई असा आवाज देऊ लागतो आणि आतून काहीच रिस्पॉन्स येत नाही. म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो अरे काय रे काय झोल आहे. तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो काय झोल आहे रे, कळत नाही रे, आणि मला तर वाटते ना तय्यब अलीचाच प्लॅन आहे काहीतरी. तर पार्थ म्हणतो अरे नाही रे, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं ना नदीकडून डोंगराकडे, डोंगराकडून नदीकडे. आणि असे हे दोघे बोलत पुढं पुढं थोडेसे आलेले असतात आणि वरून बाल्कनीमधून नंदिनी रंगाचं पाणीच या दोघांच्या अंगावरती होते आणि हॅप्पी होली असं ओरडते. आणि त्यानंतर काव्यसुद्धा येते आणि पार्थच्या अंगावरती पाणी होते आणि हॅप्पी होली असं म्हणते. तर पार्थ आता चिडतो आणि म्हणतो काव्या मला रंग लावायचा आहे, तुम्हाला दरवाजा उघडा. तर काव्या म्हणते नाही 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 उघडणार,
तर जेव्हा सुद्धा आता चिडलेला असतो आणि म्हणतो चकाचक बाई मी तुला सोडणार नाहीये लक्षात ठेव. आणि दोघे सुद्धा दंगा करू लागतात, दरवाजा उघडा दरवाजा उघडा. तर या दोघे सुद्धा म्हणत असतात नाही 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 उघडणार, अजिबात नाही उघडणार. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे भाई काळजी नको करू, यांना कसं गाठायचं ना मला चांगलंच माहिती आहे, चल चल इकडून चल, असं म्हणून ते आता मागच्या बाजूला जाऊ लागतात. आणि त्यानंतर मागच्या बाजूला जेव्हा येतो आणि तिकडून दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असतो, तर तेव्हा इतक्या तिकडून शारदा आणि धनंजय तिथं येतात. आणि मानिनी, रम्या आणि वसू सुद्धा येतात आणि या दोघांना चांगलाच कलर लावू लागतात. आणि हे दोघे गप्प बसून उभारून कलर लावून घेत असतात. आणि या दोघांचे तोंड सुद्धा जाम रंगवून टाकतात हे सगळेजण मिळून. आणि तेव्हाच आता काव्या आणि नंदिनी सुद्धा खाली येतात आणि इकडे या दोघांना कलर लावू लागतात. तर आता या दोघांना कलर जाम लावून झाल्यानंतर काव्या म्हणते हॅप्पी होली. आणि त्यांच्यासोबत मिथुन काका सुद्धा आलेला असतो आणि तो सुद्धा हात धुवून घेतो. आणि आता यांना कलर लावून झाल्यानंतर सगळेजण जोराने हसत असतात. आणि नंदिनी म्हणते छान दिसतंय आता. तर पार्थ म्हणतो हे काय डायरेक्ट अटॅक केलं तुम्ही आमच्यावरती. तर वसू म्हणते मग काय करणार आम्ही, अरे तुमच्या बायकांचाच प्लॅन होता हा. तर मानिनी म्हणते म्हणून तर आम्ही गायब होतो. तर मिथुन काका म्हणतो नशीब तुमची ट्यूब पेटली म्हणून तुम्ही इथे आलात. तर नंदिनी म्हणते काय आहे मी ऐकलं होतं हे जीवामणी सगळ्यांना खूप रंगवतात. तर तेव्हा इकडे सगळे मागे हो हो खरेच आहे असं म्हणत असतात. तर काव्य सुद्धा म्हणते नंदिनी ताई पार्थ देशमुखांच्या बद्दल सुद्धा मी हेच ऐकलं होतं. तर नंदिनी म्हणते हो ना, म्हणूनच आम्ही यावेळी ठरवलं होतं की या देशमुख बॉईजना असंच सोडायचं नाही. आणि विचारते क्यों कैसी रही. तर काव्य सुद्धा म्हणते अगं खूप रही नंदिनी ताई खूप रही. तर आता मिथुन काका म्हणतो अरे चला चला आता आपापल्या बायकांना रंग लावा. आणि ज्यावेळेस आता हे दोघे सुद्धा रंग लावायसाठी हात पुढे करतात त्यांच्या हातामध्ये रंगच नसतो. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो काय झालं, अरे अरे लढायच्या वेळी हत्यारच गायब झाली, अरे रंगच नाही यांच्याकडे. आणि तेव्हा तर सगळेजण परत हसू लागतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे छोटे हसतायत सगळे, हे विसरलेत की आपण देशमुख बॉईज आहोत. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे हो आणि ते हेही विसरलेत की देशमुख बॉईज फक्त 2 नाहीत तर 3 आहेत. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर मागून आता हा युग धावत येतो. आणि त्याने आता सगळे काही रंग आणलेले असतात. आणि तो आल्यानंतर आता हे सगळेजण तिथून धावत सुटतात. आणि मित्रांनो मस्त त्यांनी रंगपंचमी खूप छान दाखवलेली आहे. आणि त्यानंतर आता हे सगळेजण मस्त असे लॉनवरती येतात, तिथे भरपूर सारे रंग ठेवलेले असतात आणि गाणीसुद्धा लागलेली असतात. आणि त्यानंतर आता हे सगळेजण एकमेकांच्या अंगावरती रंग उडवू लागतात. आणि तेव्हाच आता जीवा नंदिनीला पकडतो आणि इकडे पार्थ सुद्धा काव्याला पकडतो आणि उचलून गोलच फिरवू लागतो. आणि त्यानंतर एकदम रोमॅन्टिक असं रंग वगैरे लावू लागतो. तर काव्या सुद्धा परत पार्थला रंग लावते आणि पार्थ परत आता काव्याला उचलून गोल गोलच फिरवू लागतो. आणि जीवा सुद्धा इकडे नंदिनीला छान रंग लावत असतो आणि तेव्हा नंदिनी लाजत असते. आणि त्यानंतर आता हे सगळेजण मिळून छान असं नाच वगैरे करू लागतात. आणि त्यानंतर मित्रांनो या दोन्ही जोडप्यांचे छान असे रोमॅन्टिक सीन सुद्धा यांनी थोडे दाखवलेले आहेत. आणि पार्थ आणि काव्य तर एकमेकांच्यात हरवून गेलेले असतात. आणि इकडे तर हे सगळेजण एकदम जबरदस्त छान असं डान्स करत असतात. आणि नंदिनी आणि जीवा सुद्धा एकमेकांच्यात हरवून गेलेले असतात. आणि ज्यावेळेस काव्या परत चाललेली असते तर पार्थ तर तिला सोडतच नसतो. आणि त्यानंतर यांचे रंग वगैरे खेळून होतात आणि आता परत अशी यांची मैफिल वगैरे बसते आणि सगळेजण छान जोरजोरात हसत असतात. तर मानिनी म्हणते चेहरे बघा कसे झालेत ते, पण काही म्हणा आपल्या सुना हुशार आहेत बरं का, त्यांनी काय मस्त बकरा बनवलाय. तर नंदिनी सांगते आमची ना ही दरवर्षीची परंपरा आहे, आम्ही दरवर्षी ना एकाचा तरी बकरा करतोच. तर काव्य म्हणते अगं नंदिनी ताई पण यावर्षी आपण एक नाही तर 2 बकरे केलेत. आणि हे दोघे जर एकदम बकऱ्यासारखंच तोंड करून बसलेले असतात. तर मानिनी म्हणते 2 बकरे आणि बघा चेहरे तर बघा कसे झालेत. तर आता जीवा म्हणतो मला जरा बोलायचं आहे. तर पार्थ सुद्धा म्हणतो मला सुद्धा आता जरा बोलायचं आहे. आणि आता हे दोघे सुद्धा उठतात आणि तिकडून बाजूला जातात. तर मानिनी म्हणते काही प्लॅनिंग वगैरे करायला गेलायत का, असं म्हणून हे सगळे हसत असतात. तर मिथुन काका म्हणतो काही म्हणा शिकलेली सून भाग्याची खूण. आणि असं यांचं सगळं चालू असतं इकडे. आणि हे दोघे आता बाजूला येतात. तर जेव्हा पार्थ म्हणतो बघितलं का दोघे कशा दात काढतायत. तर पार्थ सुद्धा म्हणतो हो जावयांची काय इज्जतच नाही, पहिल्या सणाला इज्जत काढतायत आपली. तर जेव्हा म्हणतो नाहीतर काय जोक करून ठेवलाय आपला. तर पार्थ म्हणतो आय डोंट लाईक जोक्स. तर जेव्हा म्हणतो अरे आपण पण दाखवून देऊ ना आपण काय करू शकतो ते, असं म्हणून ते दोघे सुद्धा भन्नाट असा प्लॅन करू लागतात. तर इकडे मिथुन काका म्हणतो मी काय म्हणतो आपण एवढे कवड्या उन्हात गप्पा मारत बसलो, आपले घोडे कुठं उधळलेत.
तर नंदिनी सुद्धा म्हणते, अरे हो, कुठे गेले दोघे? आणि आता हे सगळे मिळून त्यांना दोघांना शोधू लागतात. तर तेव्हा काव्या म्हणते, नंदिनी ताई मला वाटतंय तोंड लपवत असतील ते. तर नंदिनी म्हणते, अगं हो, पण त्यांना बोलवायला नको का? असं म्हणून पार्थ, जीवा असं ती हाक मारू लागते आणि म्हणते, आता या, कोणी चिडवणार नाहीये तुम्हाला. तर तेव्हा काव्यसुद्धा ओ देशमुख अशी हाक मारत असते. तर आता युग विचारतो, पण आई हे देशमुख बॉईज रेडी कधीपासून झाले ग? तर तेव्हा मानिनी सांगते, या दोघे आल्यापासून. तर शारदा म्हणते, अरे गप्प बसा, तुम्ही माझ्या जावयांना चिडवू नका. आणि येतीलच ते, बरं ठीक आहे, मी आता हे सगळं काही आवरून ठेवते. असं ती म्हणत असे तर काव्य म्हणते, आई बस बस तू, आम्ही आहेत ना, आम्ही आवरतो. असं म्हणत या दोघे सुद्धा आवरायसाठी उठतात. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, आई तुम्ही ज्या कचोऱ्या केल्यात ना त्या कचोऱ्याच वाटत नाहीत, त्याच्यापेक्षा भारी काहीतरी वाटतंय. आणि हे जे काही समोसे केलेत ना ते समोसेच वाटतायत. आणि यांचं सगळं काही मस्त असं चालू असतं. आणि इकडे आता हे पार्थ आणि जीवा जे काही असतात हे दोघं काहीतरी असं जबरदस्त प्लॅनिंग करत असतात. आणि पार्थ काहीतरी असं थंडाई वगैरे करत असतो. आणि तेव्हा जीवा तिकडून मागून येतो तर पार्थ एकदम दचकतो, अरे घाबरलो ना मी. तर जीवा त्याला म्हणतो, अरे बडे भैया. तर पार्थ म्हणतो, अरे मी तुला जे काही सांगितलं होतं ते आणलंस का? तर तेव्हा जीवा म्हणतो, चीते की जाल बाज की नजर और जीवा के कमिटमेंट पर संदेह नहीं करते बडे भैया. आणि हे घे सामान. तर तेव्हा पार्थ चिडतोच त्याच्याकडचं बघून आणि म्हणतो, अरे तुला सांगितलं होतं काय आणि आणलेस काय तू? तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे बडे भैया हा बर्फ आहे ना, जरा तुझ्या डोक्यावर ठेव. आणि असं काय करतोस? असं अरे सामान असं दाखवत आणतात का? जोखमीचं सामान जोखमीच्या ठिकाणी ठेवलंय असं म्हणून ते आता काढून पुढी देतो आता पार्थच्या हातात. आणि पार्थ म्हणतो, अरे बाबाजी की जडी बूटी. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे ओ बाबाजी की जडी बूटी और देशमुख बॉयज ऑन ड्युटी, तैयब अली की बेडिया बेहाज हो जाएंगे. तर तेव्हा आता पार्थ ते सगळं काही पुढीत असतं ते आता ग्लासमध्ये टाकू लागतो. तर जेव्हा म्हणतो, डाल डाल और डाल. आणि त्यानंतर आता पार्थ त्या दोन्ही ग्लासमध्ये थंडाई वगैरे ओतू लागतो. आणि आता जीवा ते दोन्ही ग्लास घेतो आणि दोन्ही सुद्धा मिक्स करू लागतो छान. आणि त्यानंतर म्हणतो पार्थला, अरे टाक टाक अजून टाक. आणि तोपर्यंत आता हे सगळेजण इकडे बसलेले असतात आणि आता हे दोघे ते थंडाई वगैरे सगळं काही घेऊन तिथं पोहोचतात. आणि ते 2 ग्लासच तेवढे फक्त जीवाच्या हातात असतात. आणि मित्रांनो या दोघांनी ॲक्च्युली ताक आणलेलं असतं आणि ताक घ्या असं हे ओरडत असतात. आणि नंदिनी काव्य दिसले नाहीत म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, हे काय नंदिनी काव्य कुठं आहेत? तर मानिनी सांगते, आत गेल्यात दोघी. तर मिथून काका म्हणतो, अरे काय ताक ताक करत आलात? अरे भांग बिंग आहे की काय? नाही असेल तर मला द्या ना थोडं, मी डांगडिंग करायला मोकळा ना. तर पार्थ म्हणतो, भांग वगैरे सारख्या गोष्टी पिऊन येत माणसाने, चांगलं नसतं ते. तर जेव्हा म्हणतो, हो रे, आणि आम्ही छान ताक करून आणले ते घ्या. तर मिथून काका म्हणतो, भांगेची ताण ताकावर, आय डोंट लाईक दिस. आणि मला ना हे बघ जरा भांग पाहिजे भांग. तर जीवा म्हणतो, अरे ऐक ना, हे बघ सध्या तरी तुझी तहान ताकावरच भागव. काय आहे ना, तू जर का भांग प्यायलास ना तर तू काय करतोस ना हे सगळ्यांना माहिती आहे, कळलं? तर युग सुद्धा इकडे जोरात हसू लागतो आणि म्हणतो, माहितीये. तर मानिनी म्हणते, नको मिथून भाऊजी, तुम्ही भांग हा शब्द सुद्धा उच्चारू नका, अजिबात विचार करू नका तुम्ही. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, अहो काय हो वहिनी, तुम्ही पिंपळाचं पान पडलं तर पिंपळ पडला म्हणता राव. अहो तुम्ही पण त्या लहान मुलांसारखं बोलायला लागलात, मला नाही आवडत ते. आणि धनंजयला म्हणतो, तुम्हाला सांगतो धनंजयराव, एवढीशी अशी इतकीशी भांग पिली, जरासा वेडेपणा केला. अहो तर काय गाव गोळा केला सगळा मंजूनं. तर धनंजय म्हणतो, पण काय गोंधळ घातला हे आम्हाला तरी कळू देत. तर तेव्हा जीवा म्हणतो, ऐकायचंय का तुम्हाला, आत्ता सांगतो आत्ता. तर मिथून काका त्याला म्हणतो, अरे नको 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 अजिबात नको, तुला ना माझ्या मंजूची शपथ आहे, सांगू नकोस. तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो, अरे थांब रे काका सांगू दे रे. तर मिथून काका म्हणतो, अरे नको रे ना रे, तुझ्या पाया पडतो. तर मिथून काका सांगत असतो तरी सुद्धा जेव्हा सांगूच लागतो. आणि म्हणतो, हा आमचा मिथून काका पी भांग प्यायला, मग शाळेपासून ते कॉलेजपर्यंत ती सगळ्या गर्लफ्रेंडची नावं आमच्यासमोर ओकला. असं म्हटल्यानंतर आता हे सगळे जणच हसू लागतात. आणि मानिनी आता पुढे सांगते, आणि त्यानंतर मिथून भाऊजी धावत होते आणि त्यांच्या मागे मागे मंजूताई मारण्यासाठी, आणि मग रडत बसले. तर तेव्हा मिथून काका, अहो आमचं ते ठरलं होतं मंजूचं आणि माझं, तिनं मारायचं आणि मी रडायचं, आमच्यात होतं ते. असं म्हटल्यानंतर धनंजय तर मोठ्याने हसत असतो. तर तेव्हा पार्थ आता मिथून काकाला म्हणतो, बरं ठीक आहे रुसूबाई, रुसू नका, आम्ही छान तुमच्यासाठी ताक बनवलेलं आहे, ते प्या, या. आणि त्याला ताक देतो आणि मानिनीला सुद्धा ताक देत असतो. तर मानिनी म्हणते, नाही नाही मला नकोय ताक, मी मगाशी ज्यूस प्यायले ना. तर शारदा म्हणते, घ्या ना वहिनी, माझ्या जावयाने केले ताक, घ्या. तर पार्थ सुद्धा म्हणतो, हो आम्ही बनवले.
आणि जीवा एकदमच म्हणतो, "घे, घे, काही नाहीये त्याच्यामध्ये." तर मानिनीला आता शंका येते आणि ती विचारते, "काही नाहीये म्हणजे?" तर पार्थ आता लगेच आढेवेढे घेऊ लागतो. म्हणतो, "काही नाहीये म्हणजे अगं तुला ते तिखट चालत नाही ना, म्हणून याच्यामध्ये मसाला वगैरे टाकलेला नाहीये." असं म्हणून ते जीवाच्या पाठीवरती थाप मारतो आणि हसत असतो. तर जीवासुद्धा म्हणतो, "हो, काही टाकलेलं नाहीये." आणि पार्थ आता म्हणतो, "पी तू आई, पी, पी." आणि या सगळ्यांनाच आता शंका आलेली असते. तर मानिनी परत विचारते, "नक्की ना?" मग हे 2 ग्लास कोणाचे? जीवाच्या हातामधले. आणि आता हे दोघेसुद्धा बरोबर पकडले गेलेले असतात. म्हणजे जीवाच्या तोंडातून चुकून निघून गेलेलं असतं आणि मानिनीने असं विचारल्यानंतर हे दोघेसुद्धा हे, ते, असं, तसं असं बडबडू लागतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो नेमकं आता ही जी काही भांग असते ती वसूने आणि काव्याने पिलेली असते आणि वसू आणि काव्य आता एकदम जाम नशेत गेलेले असतात. तर काव्य एकदम म्हणत असते, "फिसकारलेली मांजर तू आहेस." आणि वसूसुद्धा म्हणते, "हो." आणि या दोघी एकमेकांचं कान पकडून म्याव म्याव करत असतात. आणि काव्या वसूला विचारते, "तुमच्याकडे ही मांजर आहे का?" तर वसू म्हणते, "हो आणि मीच सगळं ठरवणार" म्हणते. तर काव्यसुद्धा म्हणते, "आमच्याही घरी आहे आणि कट्टक कारस्थान करत असते." तर वसू आता सांगते म्हणजे एकदम ती नशेनशेत बोलून जाते, "16 डिसेंबरला ना आम्ही त्या मांजरीला आणि तिच्या टोळीला त्याचा बँडच वाजवलेला आहे." असं म्हणून ती मोठमोठ्याने हसत असते. आणि काव्याला तर काही समजतच नाही म्हणजे ती असं का बोलते ते. पण वसू मात्र मोठ्याने त्या नशेतच हसत असते. आणि मित्रांनो आता बहुतेक यांचा सगळा काही 16 डिसेंबरचा प्लॅन जो असतो तो उघड होणार आहे ते दिसतंय असंच. कारण नशेत का होईना आता वसूने काव्याला तर हिंट दिलेली आहे आणि काव्य आता बरोबर त्याच्या खोलापर्यंत जाईल. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.